नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। नाशिकमधल्या स्थितीवरती जिल्हाधिकारी बोलत आहेत। जाऊया। 42,000 क्युसेक्स पर्यंत पण सोडण्यात आले, परंतु तेवढा चिंताजनक परिस्थिती अगर नसले तरी त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे। मी सर्व लोकांना या ठिकाणी सन्माननीय महापौर मॅडम असतील, आदरणीय पोलीस आयुक्त महोदय असतील, विभागीय आयुक्त सर असतील, त्या सर्वांनी विनंती केली आहे त्या भागमध्ये जो भाग फ्लड प्रोन एरियामध्ये येतो, गोदावरीचे पात्रामध्ये आणि काही छोटे नदी आणि नाले आहेत त्याचे परिसरमध्ये, की आपण ताबडतोब तिथून इव्हॅक्युएट व्हा आणि ज्यापर्यंत धोका टळत नाही त्यापर्यंत आपण तिथून बाहेर राहावं। माझी सर्वांना विनंती राहील की आज ये जो धोकाचे इशारे आहेत ते साधारण 4:30-5 वाजेपासून सुरू होणार आहे आणि जो रात्री अगर पाऊस थांबला तो म्हणजे ते रात्री 3-4-5 तासमध्ये ते व्यवस्थित पाणी खाली जाईल, परंतु अगर पाऊस नाही थांबला तर ते राहणार आहे। हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस आज दुपारी 3 वाजेपासून काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तींचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून आपण विशेष दक्षता घेतोय। एक विशेष गोष्टी आहे की यामध्ये जो पाणीचा पात्र जो वाढला, कलचे डेटमध्ये गंगापूर धरण जो आहे ते अबाउट 75% होता, लेट रात्री ते 82% पर्यंत गेला आणि आता 15%नी सुमारे 15-16 तासमध्ये वाढलेला असं दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कल 194 mm पाऊस एकच दिवसामध्ये 194 mm पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात पडला। ये झाला नाशिक परिसरचा विषय। त्याच्याशिवाय गिरणा नदी जो आहे मालेगाव शहरामध्ये, गिरणा नदीमध्ये काही झोपडपट्टी आहे जो नदीचे पात्रावर आहे, तिथे 16 घरापासून लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे। त्याच्याशिवाय इगतपुरी तालुक्यामध्ये या सुरगाणा तालुक्यामध्ये काही ब्रिजेस जो आहे ते पाणी खाली गेलेलं आहे, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून त्या रस्त्याला बंद करण्यात आलं आहे। आत्ताचे क्षणी अबाउट 7 रस्ते पाणी खाली असल्यामुळे बंद आहे, त्याच्यामध्ये मेजरली ते सुरगाणा तालुक्यामध्ये रस्ते बंद आहे। याच्याशिवाय कल वाऱ्यांची पण गती खूप जास्त होती, आपण नाशिक शहरामध्ये पण काही लोकांनी अनुभवलं असेल, परंतु त्र्यंबकेश्वर शहरमध्ये एक दुर्दैव घटना घडली ज्या ठिकाणी 8 पर्यटक जो यवतमाळ जिल्ह्याचे होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर एक खासगी घरांचा जो पत्रा आहे ते त्यांच्यावर पडलं होतं, त्याच्यामध्ये 3 जण जखमी झाले, एक जण जरासा गंभीर जखमी होता, त्याला स्टेबलाइज करून ते आडे म्हणून होते त्याला आपले नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आला आणि त्यांचे योग्य वैद्यकीय उपचार त्या ठिकाणी चालू आहे। आणि त्याच्याशिवाय एक और याची माहिती मिळाली की आपले जो पोलीस कंट्रोल रूम आहे त्याच्यामध्ये 112 नंबरवर नाशिक शहर पोलीस कंट्रोलला एक फोन आला, त्या फोनमध्ये असं लक्षात आलं की ते